मंडळी नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज शिवलीलामृताच्या 9व्या अध्यायाची कथा आपण ऐकणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तेव्हा शेवटपर्यंत ऐका. आणि सगळ्यांना विनंती आहे की आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली नमस्कार कमेंटमध्ये शिवशंकरांना करा, कारण तुम्ही शिवशंकरांचा फोटो वरती बघत असता, तेव्हा त्याला नमस्कार करायला अजिबात विसरू नका. तेव्हा आज आपण 9व्या अध्यायाची कथा ऐकणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला फलश्रुती सांगते. 9व्या अध्यायाची फलश्रुती खूप महत्त्वाची आहे. पूर्वजन्मातील धागेदोरे जुळून ऋणानुबंध फिटतील आणि पूर्वपापांचा नाश होईल, अशी ही 9व्या अध्यायाची फलश्रुती आहे. आता आपण कथा ऐकूया. कथेचं नाव आहे ब्रह्मराक्षस, ब्राह्मण आणि शबर दाम्पत्य ह्यांचा उद्धार. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, श्रोते हो, वामदेव नावाचा एक महाज्ञानी ऋषी होता. तो निराहार राहायचा. सर्वांगी भस्म लावून दिगंबर अवस्थेत स्वेच्छेने संचार करायचा. एके दिवशी तो निर्जन अरण्यातून कुठेतरी जात होता. भुकेने कासावीस झालेल्या एका ब्रह्मराक्षसाने त्याला पाहिले. त्याने धावत जाऊन त्याला पकडले. तेव्हा मुनीच्या अंगावरचे थोडे भस्म त्याच्या अंगाला लागले. तर काय आश्चर्य, त्या भस्माच्या प्रभावाने हिंसक वृत्तीचा लोप होऊन तो राक्षस सात्विक झाला. त्याची सर्व पापे जळून गेली. तो दिव्यदेही झाला. त्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण झाले. त्याने वामदेवाला वंदन केले आणि म्हणाला, गुरुवर्य, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे. आता तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईन असा मला विश्वास वाटतो. बघा, त्या ऋषींच्या अंगावरचं भस्म त्याला लागलं आणि त्या ब्रह्मराक्षसाला त्या ऋषींचं, वामदेवांचं म्हणजे फक्त दर्शन झालं. त्या दर्शनाने फक्त ब्रह्मराक्षस होता त्याची वृत्ती पालटली. तो जो अत्यंत राकट स्वभावाचा होता तो त्याची आणि हिंसकही होता, त्याची वृत्ती पालटली. एवढा बदल होऊ शकतो जर शिवशंकराची आराधना केली, देवाची आराधना केली, तर आपल्यात खूप बदल होतात. आपल्याला कुठली तरी शक्ती प्राप्त होते आणि आपलं सगळं व्यवस्थित होतं, असा मला अनुभव आहे. पुढे कथा ऐकूया. स्वामी, मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. सत्तेने आणि संपत्तीने उन्मत्त होऊन मी ब्राह्मणांवर, प्रजेवर आणि स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले. मृत्यूनंतर यमदूतांनी मला नरकात टाकून प्रदीर्घ काळ भयंकर यातना दिल्या. त्यानंतर मी वाघ, अजगर, लांडगा या क्रमाने पशुपक्ष्यांच्या योनीत 23 जन्म घेतले. 24व्या जन्मात मी दुष्ट निषाद झालो आणि आता ब्रह्मराक्षस झालो आहे. आज तुमच्या दर्शनाने आणि स्पर्शाने मी पावन झालो आहे. हे ऐकून वामदेव प्रसन्न झाला. त्याने ब्रह्मराक्षसाला भस्म महात्म्यापर एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, एक ब्राह्मण चारित्र्यहीन आणि व्यभिचारी होता. त्याचे एका शूद्र स्त्रीशी संबंध होते. ही गोष्ट कळताच त्या शूद्र स्त्रीच्या पतीने त्या ब्राह्मणाचा वध केला. त्याचे प्रेत गावाबाहेर टाकले. यमदूतांनी त्याच्या सूक्ष्म देहाला यमलोकी नेले. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या दिनी शिवालयाच्या प्रांगणात चिताभस्म विखुरलेले होते. एक कुत्रा येथे येऊन बसला. त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले. मग तो ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला. त्याच्या अंगीचे भस्म त्या प्रेतास लागले
त्या भस्मप्रभावाने तो पापमुक्त झाला. यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले. शिवदूतांनी त्याला सन्मानाने शिवलोकी नेले. वामदेवाने त्याला शिवप्रणीत भस्म महात्म्यही सांगितले. हे ऐकून ब्रह्मराक्षस दिव्यरूप झाला. त्याला शिवलोकी गती मिळाली. बघा, देवाच्या भक्तीने किती कुणाच्यात केवढा बदल होतो हे या कथेतून आपल्याला समजतं. ह्याच अध्यायातली पुढची कथा. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, सिंहकेतू हा पांचाळ देशाचा राजा. तो महापराक्रमी होता. एके दिवशी तो शिकारीला गेला होता. त्याच्या समवेत काही भिल्लही होते. अरण्यातून हिंडताना त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालय दिसले. त्याच्या गाभाऱ्यातील लिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते. त्याने ते राजाला दाखवले. राजा म्हणाला, हे शिवलिंग खूप चांगले आहे. हे तू घरी ने. त्याची नित्य पूजा कर. चिताभस्म अर्पण केल्याशिवाय शिवाला नैवेद्य दाखवू नकोस. तो बोध भिल्लाच्या मनात ठसला. त्याने ते लिंग प्रयत्नपूर्वक घरी आणले. एका सुमुहूर्तावर त्याची प्राणप्रतिष्ठा केली. शबर आणि त्याची पत्नी त्या शिवलिंगाची नित्य पूजा अर्चा करू लागले. तो शबर नगरीतील स्मशानातून रोज नवीन चिताभस्म आणून शिवाला वाहत असे. आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन ये. मग ते दोघे शिवस्तवन करत. असे बरेच दिवस लोटले. शिवाने शबराची परीक्षा घेण्याचे ठरवले. एके दिवशी खूप हिंडूनही शबराला नवीन चिताभस्म मिळाले नाही. तो निराशेने घरी परतला. तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून शबरीने स्वतःला जाळून घेण्याचे ठरवले. तिने पतीला आपले मनोगत सांगितले. मग ती स्वयंपाकघरात गेली. तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावून शिवाप्रित्यर्थ आत्मसमर्पण केले. तेच चिताभस्म घेऊन शबराने शिवाची पूजा केली. त्यावेळी पूजनामध्ये तो इतका निमग्न झाला की आता आपली पत्नी जिवंत नाही याचेही स्मरण त्याला राहिले नाही. पूजन झाल्यावर त्याने नेहमीच्या सवयीनुसार पत्नीला नैवेद्य आणण्यास सांगितले. तर काय आश्चर्य, दिव्यरूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली. त्यांनी शिवाला नैवेद्य अर्पण केला. शिवस्तुती केल्यावर शबराचेही स्वरूप पालटले. तो शिवासारखा दिसू लागला. मग ते दोघे दिव्य विमानातून शिवलोकी गेले. हे वृत्त कळताच सिंहकेतूही शिवभक्ती करू लागला. तोही शिवपदास गेला. अशा प्रकारे जे शिवभक्त आहेत त्यांनी सगळ्यांनी आणि बाकीच्यांनाही ही कथा नक्की ऐका. नक्की फायदा होईल याचा मला विश्वास वाटतो. आणि आराध्य परितोष चॅनलला सगळी देवाची स्तोत्र, देवाच्या संबंधातल्या सगळ्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.